झाडे लावा झाडे जगवा हे घोषवाक्य सतत आपल्या कानावर पडत असतं. वृक्षारोपणाचे उपक्रम राबवले जातात. शासनाकडून अनेक वनीकरणाचे उपक्रम राबवले जातात. पण या सगळ्याचं फलित काय असा प्रश्न उपस्थित झाल्यावर उत्तर नकारार्थीच मिळतं. ज्या खड्ड्यात आजोबांनी झाड लावलं त्याच खड्ड्यात नातू झाड लावतो अशी वृक्ष लागवडीची हेटाळणी सुद्धा केली जाते. जी झाडं लावली जातात ती आपल्याकडच्या पर्यावरणाशी सुसंगत असतात का हाही प्रश्न आहेच. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या जागतिक वनीकरण दिनाचं औचित्य साधून वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी एस न्यूजशी बोलताना वनीकरणाची नेमकी गरज काय आहे, शास्त्रीय पद्धतीनं वनीकरण कसं करायला हवं याबद्दल सविस्तर माहिती दिली. मानवी आरोग्यासाठी ऑक्सिजन, अन्न, इंधन यासह अनेक नैसर्गिक संसाधनांची आवश्यकता असते, जी आपल्याला मुबलक प्रमाणात झाडांकडून मिळतात. पण सध्या विकासाच्या नावाखाली जंगलांची जागा उंच इमारती आणि रस्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे जमिनीची धूप वाढतीये, तापमान वाढीचा धोका वाढतोय. आपल्या भावी पिढ्यांसाठी स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी जंगलांचं संवर्धन आणि उत्तम आरोग्यासाठी झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. याच अनुषंगानं एस न्यूजनं डॉक्टर मधुकर बाचुळकर यांच्याकडून वनीकरणाच्या गरजेबद्दल जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न. पर्यावरण संतुलनासाठी एकूण जमिनीपैकी किती वनक्षेत्र असायला हवं? वनांचा पर्यावरणामध्ये सुद्धा सहभाग फार महत्त्वाचा आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण जमिनीच्या 33% जमिनीवर वनक्षेत्र असणं हे गरजेचं आहे. कारण हा नैसर्गिक संतुलन राखायचं सर्वात मोठं काम करतो आणि जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सुद्धा वनांचा सहभाग फार मोठा आहे. मग आज काय परिस्थिती आहे? आज आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वनांचा पर्सेंटेज जे आहे हे अवघं 20% आहे आणि गेल्या 2-3 वर्षापासून हे 18% आलेलं आहे. म्हणजे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे की पर्यावरणाच्या संतुलनासाठी 33% वनांची गरज असताना आज आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अवघं 20 ते 18% जंगल शिल्लक आहे. आणि या कारणासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वनांची निर्मिती करणं गरजेचं आहे किंवा जी वनं अस्तित्वात आहेत, शिल्लक आहेत, ते टिकवणं जास्त गरजेचं आहे. तापमानवाढ ही आता जागतिक समस्या बनली आहे. ही तापमानवाढ रोखण्यासाठी काय प्रयत्न व्हायला हवेत? वनांची संख्या झपाट्यानं कमी होत चाललेली आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं जागतिक तापमानवाढ जर रोखायची असेल तर आपल्याला जंगलांचा विनाश थांबवला पाहिजे, मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केली पाहिजे आणि जी काही वनं शिल्लक आहेत ना याचं आपल्याला संरक्षण संवर्धन करणं गरजेचं आहे. याच्यासाठी वृक्षांचं आणि जंगलांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि याच्यासाठी आपल्याला ॲज अ लेमॅन म्हणून, एक साधा नागरिक म्हणून आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे. नाहीतर भविष्य काळामध्ये आपण जगू शकणार नाही, एवढं पृथ्वीचं तापमान वाढेल आणि आपल्याला जगता येणार नाही. मग आपण काय करू शकतो? सर्वसामान्य माणूस काय करू शकतो? आता आपल्याला माहीत आहे जंगलं वनं जी आहेत ना ही सगळी शासनाच्या ताब्यात आहेत आणि काही वनं जी खाजगी आहेत त्या खाजगी वनावर सरकारचं काही चालत नाही. पण सर्वात दुःखाची गोष्ट अशी आहे की ही खाजगी जंगलं जी आहेत ती पूर्णपणे नष्ट झालेली आहेत, कारण ती आपल्या खाजगी मालकीची आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपल्या कोल्हापूरमध्ये गगनबावड्यामध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये वनं होती, जंगलं होती, पण तिथं सगळं जंगल जे आहेत, वन जे आहे ते बहुतांश वन हे खाजगी आहे आणि खाजगीकरणामुळं ही सगळी जंगलं वनं सगळी तोडली गेलेली आहेत आणि डोंगर उतारावर सुद्धा ऊसाची शेती चालू झालेली आहे. अगदी डोंगरच्या माथ्यावर सुद्धा आता ऊस जाऊन पोचलेला आहे. त्याच्यामुळे जंगलांचं, वनांचं प्रमाण कमी होत चाललंय ना. वनांचे किती प्रकार आहेत आणि त्यांची सध्या स्थिती काय आहे? की जी जंगलं वन विभागाकडे किंवा शासनाकडे आहेत त्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. पण ही शासकीय वनं सुद्धा 2 प्रकारची आहेत.
एक जे आहे ते राखीव जंगल आहे आणि दुसरं जे जंगल आहे ना, ते सगळं दुसरं जंगल जे आहे ते सगळं प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, म्हणजे संरक्षित वनं आहेत. आपल्याकडे अभयारण्य आहेत ते सगळी संरक्षित वनं आहेत. तिथं आपलं काही चालत नाही. खाजगी वनक्षेत्र तर नष्टच झालेली आहेत. पण जी फॉरेस्ट रिझर्व्ह फॉरेस्ट आहेत किंवा राखीव जंगल आहेत, या राखीव जंगलामध्ये सुद्धा शासनाच्या परवानगीनं आज अनेक उद्योगधंदे आणि बाकीचे सगळे डेव्हलपिंग प्रोजेक्ट चालू आहेत. आणि त्याच्यामुळं राखीव वनक्षेत्र सुद्धा हळूहळू कमी होत चाललेलं आहे. अहो एवढंच कशाला, गेल्या 5-10 वर्षापासून संरक्षित जंगलामध्ये सुद्धा रस्ते विकास चालू आहेत. तिथं सुद्धा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या डेव्हलपिंग प्रोजेक्ट चालू आहेत, मायनिंग सारखे प्रोजेक्ट चालू आहेत. त्यामुळं तिथलं वनक्षेत्र सुद्धा धोक्यात आलेलं आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते, मग ही झाडं जातात कुठं? आता शासकीय पातळीवर काय होतं पहा, वृक्ष लागवड केली असं दाखवलं जातं. सुरुवातीला तिथली देशी झाडं तोडली जातात आणि सगळी विदेशी झाडं लावली जातात. तुम्ही अगदी अभयारण्यामध्ये जरी जाऊन पाहिलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनं काय केलं बघितलंय तुम्ही सगळ्यांनी. प्रामुख्यानं निलगिरीची लागवड केलेली आहे, ऑस्ट्रेलियन बाबूळची लागवड केलेली आहे, ग्लिरिसिडियाची लागवड केलेली आहे, सुबाबूळ, सुरू, सिल्वर ओक यासारख्या विदेशी झाडांची लागवड केलेली आहे. आणि सर्वात वाईट काय आहे, या सगळ्या विदेशी वृक्षांची लागवड ही एकसुरी पद्धतीनं केलेली आहे. म्हणजे मैलोन मैल सगळा निलगिरीच लावलेला आहे. त्या विदेशी झाडांचा आपल्या पर्यावरणामध्ये फार मोठा सहभाग नाही. त्यामुळं आपली जैवविविधता तर नष्ट होते. आता फॉर एक्झाम्पल निलगिरी, त्याच्यावर कुठला पक्षी घरटं बांधलेलं बघितलंय? कुठला प्राणी त्याची पानं खाल्लेलं बघितलंय? म्हणजे विदेशी झाडाचा आपल्याला काहीच उपयोग नाही तसा पाहिला तर. आपल्याकडं अलीकडं विदेशी वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हे वृक्ष आपल्याकडच्या पर्यावरणाशी सुसंगत आहेत का? अगदी अभयारण्यामध्ये प्रोटेक्टेड फॉरेस्टमध्ये सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंटनं हे सगळे विदेशी वृक्ष लावलेले आहेत. आणि ह्या विदेशी वृक्ष ज्याने ते वेगानं वाढतात, आपले देशी वृक्ष थोडंसं सावकाश वाढतात. आणि ह्या विदेशी वृक्षांची मुळं खोलवर जातात आणि जमिनीमध्ये जी पाण्याची पातळी आहे ना, ती जमिनीमधली पाण्याची पातळी खाली येते. मग त्याचा काय उपयोग आहे आपल्याला, आपल्या पर्यावरणाला? तुम्ही हेही बघितलेलं आहे की ऑस्ट्रेलियन बाबूळ किंवा निलगिरीच्या वृक्षाखाली काही वाढलेलं दिसत नाही तुम्हाला. मग आपली जैवविविधतेला तर ते कुठं फायदेशीर आहे? नाहीच आहे. लक्ष्मी तरू नावाचं एक झाड आहे. नाव आपल्याला भारतीय वाटत असलं तर ते आपलं नाही आहे. दुसरं कोनोकार्पस म्हणून एक प्लांट आहे. आता शहरामध्ये बघा तुम्ही, सगळीकडे कोनोकार्पस लावलेलं आहे. महोगणी आहे. तर हे सगळे विदेशी वृक्ष आता परत यायला लागलेत ना. आता निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाबूळ लावायचं कमी झालं, पण हे सगळे वृक्ष आलेले आहेत. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपल्याला देशी वृक्षांची लागवड करणं गरजेचं आहे. हा झाला भाग वनामधला, जंगलांच्या मध्ये. शहरामध्ये काय परिस्थिती आहे हो? कोल्हापूर शहराचं जर उदाहरण घ्यायचं जर पाहिलं ना, तुम्ही शहरातून फेरफटका मारून बघा, 80% वृक्ष हे विदेशी आहेत. प्रामुख्याने तुम्हाला गुलमोहर दिसेल, बघा जाऊन पाहिजे तर. बघाल तिकडे गुलमोहर आहे, रेन ट्री आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. पिचकारी नावाचं झाड आहे, फाउंटन ट्री म्हणतात त्याला. नीलमोहर, सिंगापूर चेरी, काशीद, पीतमोहर यासारखे सगळे हे जे वृक्ष आहेत हे सगळे विदेशी वृक्ष आहेत. म्हणजे जंगलावनामध्ये जी परिस्थिती आहे ती शहरामध्ये, गावामध्ये तीच आहे. रस्त्याच्या कडेने हीच सगळी झाडं लावलेली आहेत आणि ही सगळी झाडं काय आहेत? विदेशी आहेत. वृक्ष लागवडीची नेमकी शास्त्रीय पद्धत काय आहे? त्यामुळं प्रामुख्यानं वृक्षांची रोपं लावत असताना ते कमीत कमी 4-5 फुटाचं असावं. त्याच्या भोवती संरक्षणासाठी काहीतरी कुंपण वगैरे काहीतरी करावं आणि त्याच्या पाण्याची आणि त्याच्या खताची सोय करावी, तरच ते झाड पुढं जगू शकेल ना. नाहीतर आम्ही 300 कोटी लावली, 3000 कोटी लावली, दशकोटी लावली, याला काही अर्थ नाही. माझा शासनाला एक प्रश्न आहे. ते म्हणतात ना यावर्षी आम्ही 3000 काय 300 कोटी झाडं लावणार आहेत. मी अनेक वेळा प्रश्न शासनालाही विचारलेला आहे, तुमच्याकडे 300 कोटी रोपं तरी आहेत का? पहिल्यांदा तुम्ही काय करा, देशी वृक्षांची रोपं तयार करा, ती वाढू द्यात. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं करण्यापेक्षा पहिल्यांदा 1 कोटी झाडं लावा, दुसऱ्या वर्षी 2 कोटी लावा. एकाच वर्षी आम्ही 300 कोटी म्हणायचं आणि जगत तर काहीच नाही. त्यामुळे या गोष्टीचा शासनानं सुद्धा बारकाईनं विचार करावा. देशी झाडांचं पर्यावरणाच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे? ते उंबर आहे, पिंपळ, वड, पिंपरणी, सातवीन
आता त्या सातवीन झाडाबद्दल पण अनेक गैरसमज आहेत लोकांचे. हा देशी वृक्ष आहे खरं म्हणजे, पण आमचे लोक काय म्हणतात, तो झाड तोडून टाका. का म्हणे, तर त्याचा फार वास येतो. म्हणजे आमच्या जनतेला वास आणि दुर्गंध यातला फरक कळत नाही का, हा प्रश्न आहे. सातवीन या वृक्षाचं संस्कृतमध्ये मेडिसिनल प्लांट म्हणून उल्लेख आहे, आणि आम्ही आमचे लोक काय म्हणतो की ते म्हणे सातवीन तोडून टाका, त्याला भरपूर उग्र वास येतो. पण त्याच्याऐवजी आता दुसरा एक प्लांट मी तुम्हाला सांगितलं, त्या झाडाची आता मोठ्या प्रमाणामध्ये जी लागवड केलेली आहे, कोनोकार्पस. हा कोनोकार्पस विदेशी आहे. तो म्हणजे खरं म्हणजे आपल्याला श्वसनासाठी त्रास देणार आहे. त्या झाडाची लागवड करू नये, पण त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. तर दुसरी झाडं आहेत, पुत्रंजीवी आहे, बेहडा आहे, कदंब आहे, शिरीष फार सुंदर झाड आहे. त्यानंतर बकुळ, अर्जुन, कडुलिंबाची तर कोणीच लागवड करत नाही बघा आपल्याकडे. तो सगळ्यात चांगला वृक्ष आहे, औषधी वृक्ष, पण त्याची लागवड होत नाही. वायवर्ण आहे, काटेसावर आहे, मुचकुंद आहे, सोनचाफा आहे, सुरंगी आहे, जांभूळ आहे, जंगली बदाम आहे. ही सगळी देशी वृक्ष आहेत. हे सगळे मोठ्या आकाराचे वृक्ष. मानवी आरोग्यासाठी नेमकी कोणत्या प्रकारची झाडं लावली पाहिजेत? आकार बघून झाड लावणं गरजेचं आहे. तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये किंवा कुठल्याही शहरामध्ये बघा ना, आकारानं मोठे वृक्ष गटारीच्या बाजूला लावलेले आहेत, आणि त्याच्यावर सगळे इलेक्ट्रिकच्या आणि याच्या केबल गेलेले. दरवर्षी ती झाडं तोडली जातात. मान्य आहे. मग लावताना अशा ठिकाणी तुम्ही कुठलं झाड लावा त्याचा अभ्यास करायला पाहिजे. तिथं मध्यम आकाराचं झाड लावा ना तुम्ही, किंवा लहान आकाराचं झाड लावा, आणि बाहेर लावताना मोठ्या आकाराची झाडं लावा. आता वडाचं झाड जर तुम्ही शहरामध्ये लावलं तर ते जगू शकणार नाही ना मोठ्या प्रमाणामध्ये. तर अशा प्रकारच्या झाडांची नावं पण मी सांगतो. करंज आहे, शिवण आहे, आपटा आहे, कांचन, रिठा, भोकर, बेल, बहावा, सीतेचा अशोक, आणि एक झाडाचं नाव मी मुद्दाम सांगतो तुम्हाला, त्याचं नाव आहे जारूळ. हे मुद्दाम का सांगितलं माहित आहे? कारण जारूळ हा वृक्ष जो आहे, ज्याला तामण पण म्हणतात, हा वृक्ष आपल्या महाराष्ट्र राज्याचं मानचिन्ह आहे. महाराष्ट्र राज्याचं मानचिन्ह असून सुद्धा शहरामध्ये गावामध्ये याचं झाड आपल्याला शोधावं लागतं. याची लागवड नाही करत आम्ही, गुलमोहर मात्र लावतो आपण. माझं असं म्हणणं आहे की थोडासा आपल्या देशी वृक्षांचा अभ्यास करावा, त्याची नर्सरी तयार करावी, आणि त्या वृक्षांची रोपं मगाशी सांगितल्याप्रमाणे 4-5 फूट उंच वाढल्यानंतर शास्त्रीय पद्धतीनं त्याची लागवड करावी. वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांच्याकडून झाडं नेमकी कोणती, कुठं आणि कशी लावायला हवीत याची माहिती घेण्याबरोबरच वनीकरणाचं महत्त्वसुद्धा या माध्यमातून आपल्याला समजलं असेल. आपण या माहितीचा उपयोग प्रत्यक्ष वृक्ष लागवड करताना कराल याची खात्री आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन केदार भोसलेसह प्रियांका निगवे.